आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात अनेक पारंपरिक कला हळूहळू लोप पावतात. मात्र काही हौशी कलाकार आपल्या जिद्दीच्या बळावर या कलांना आजही जिवंत ठेवण्याचं काम करतात. संगमेश्वर तालुक्यातील मावळे काष्टेवाडी येथील बाळकृष्ण काष्टे हे अशाच कलावंतांपैकी एक आहेत. छत्रीवर ऑइल पेंटनं सुंदर अक्षरात नाव लिहिण्याची कला त्याने अनेक वर्षांपासून जपली. पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या हातात छत्री दिसते. छत्री हरवू नये, हरवलीच तर ओळख पटून ती पुन्हा आपल्या मालकाकडे यावी यासाठी पूर्वी अनेक जण छत्रीवर आपले नाव लिहायचे. आजही ही परंपरा पूर्णपणे संपलेली नसून बाळकृष्ण काष्टे यांच्यासारखे कलाकार ती जिवंत ठेवतात. विशेष म्हणजे त्यांनी ही कला कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय किंवा घरातील पारंपरिक वारशाशिवाय आत्मसात केली. अक्षर लेखनासाठी आज अनेक जण महागडे कोर्स करतात. मात्र बाळकृष्ण काष्टे यांनी स्वतःच्या निरीक्षणातून, सातत्यपूर्ण सरावातून आणि आवडीपोटी हे कौशल्य विकसित केलं. त्यांच्या हातून उमटणारी अक्षरं सुबक, आकर्षक आणि टिकाऊ असल्यानं अनेक ग्राहक आजही त्यांच्याकडे छत्रीवर नाव लिहून घेण्यासाठी येतात. अत्यंत कमी मोबदल्यात तेही सेवा देतात. आर्थिक फायद्यापेक्षा कला जिवंत राहावी हीच त्यांची भावना आहे. बदलत्या काळात रेडीमेड वस्तू, स्टिकर्स आणि डिजिटल प्रिंटिंगचा वापर वाढला असला तरी हातानं केलेल्या अक्षरलेखनाचं वेगळं सौंदर्य आणि ओळख आजही कायम आहे. मात्र या पारंपरिक कलेकडे नव्या पिढीने पाठ फिरवल्याची खंत बाळकृष्ण काष्टे व्यक्त करतात. योग्य प्रोत्साहन मिळाल्यास ही कला अनेक तरुणांसाठी रोजगाराचं साधन ठरू शकतं असं त्यांचं मत आहे. परंपरा, संयम आणि कौशल्य यांचा सुंदर संगम असलेली बाळकृष्ण काष्टे यांची ही कला आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अशा कलाकारांमुळेच आपल्या ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्य आणि सांस्कृतिक वारसा आजही जिवंत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.